गुड मॉर्निंग. आज आपण कॉम्प्लेक्स नंबर मधल्या मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट पाहण्यासाठी लागणाऱ्या व्हॅल्यू फाइंड करणार आहेत. व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या तर कॉम्प्लेक्स नंबर मधलाच आपल्याला कोणता भाग बघायचा आता की अँगल इन्क्लिनेशन थिटा ज्या वेळेस होतो त्यावेळेस काढलेल्या व्हॅल्यू. त्यासाठी आपल्याला 10वीचा 30, 60, 90, 45, 45, 90 हा पार्ट पाहिला पाहिजे. हा ज्यावेळेस 45 असतो हाच ट्रायंगल इथं आहे तो इथं काढते आणि थोडा रेफरन्स आपला 10वीचा आहे. 45, 45, 90 हा थोडासा मागचा भाग आहे, पण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला लागणार आहेत, मग थोडी डिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग 45 हा 90, हे बघा हा 90 इथं आहे ना, ओ हा पी आहे, हा क्यू लंब टाकलेला, हा 45 डिग्री, हा मेन्शन इथं आपण थिटा केलाय, तोच भाग मी इकडे दाखवलाय. हे 10वी पर्यंत आपण ही अशी त्रिकोण दाखवत होतो, तोच 11वीत गेल्यानंतर 2 डायमेन्शन मध्ये हा त्रिकोण आपल्याला ऍक्सिस वर दाखवायचा. एक्स आणि हे वाय, हा एक्स डॅश आणि हा आहे वाय डॅश. 45, 45, 90 मध्ये काय म्हणते आपल्याला हायपोटेनियस 1 घेतो आपण. आणि हा ओ असेल पी क्यू. मग 45 अँगलच्या समोरची बाजू 1/√2 असते. हा पण साहजिकच 45 डिग्री आहे, त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू सुद्धा काय असते 1/√2. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण काय पाहतोय, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन थिटा. आता इथं किती घेऊ, थिटा के डिग्री. थिटा हा डिग्री आणि रॅडियन मध्ये मोजला जातो. थिटा कोणचा घेतलेला आहे आता हे 45 डिग्री. मग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कोणचे कोणचे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. मग साइन साइन थिटा, थिटा आहे 45. मग इथं पण मेन्शन करू हे 1. हा ओ क्यू किती, पी क्यू किती होणार आहे 1/√2. ओ क्यू किती होणार आहे 1/√2. साइन ऑफ थिटा, साइन थिटा हा ओ जो आहे आणि हा 45 डिग्री तो कुठं केला मेन्शन थिटा. मग साइन थिटा म्हणजे साइन म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ही आहे थिटाची अपोजिट साइड आणि हा काय आहे थिटा, हा थिटा आहे त्याची ऍडजस्टंट साइड आहे की नाही. मग अपोजिट साइड अपॉन ऍडजस्ट हायपोटेन्यूज. साइन थिटा काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड किती आहे 1/√2, हायपोटेन्यूज किती आहे 1. देअरफॉर साइन ऑफ थिटा इज इक्वल टू 1/√2 आणि थिटा किती आहे त्याचा 45 डिग्री. हे थोडंसं लिहून घ्या तुम्ही वहीमध्ये. साइन थिटा 1/√2. थिटा किती आहे बाळांनो इथं 45 डिग्री. मग काय करायचं, कॉस थिटा. कॉस म्हणजे काय, ह्या थिटाची ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस थिटाची ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज किती आहे 1. ऍडजस्टंट साइड किती आहे बाळांनो 1/√2 अपॉन 1. देअरफॉर दॅट टर्म इज इक्वल टू 1/√2. कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 1/√2 आणि थिटा किती आहे 45 डिग्री. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू ऑल्सो 1/√2 आणि थिटा किती आहे 45 डिग्री. मग हा ट्रायंगल इथं 2 डायमेन्शन मध्ये 10वीला इथं असा होता, सेपरेट पाहतो, तोच आता 11वीला एक्स आणि वाय ऍक्सिसवर बघायला. मग थिटा 45 असेल तर आपल्याला काय करायचंय, टॅनची व्हॅल्यू काढायची. मग टॅन 45 इज इक्वल टू, टॅन म्हणजे काय, वी नो दॅट टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू साइन ऑफ थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. आणि थिटा किती आहे इथं 45 डिग्री. साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे 45 ची 1/√2. कॉस 45 ची 1/√2.
देअरफॉर दॅट व्हॅल्यू इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला जवळपास सगळ्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. साईनची मिळाली, कॉसची मिळाली, टॅनची मिळाली. मग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. रिलेशन कसं आहे की साईन बघा, वेन थिटा इज इक्वल टू 45 डिग्री, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इज साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. हाँ, कॉस थीटा इज इक्वल टू ऑल्सो 1/√2. हाँ, टॅन थीटा इज इक्वल टू किती येणार आहे सांगा? 1. कसा काढला ते समजायला लागलंय. हां, नंतर काय घेणार सांगा? कॉट ऑफ थीटा. मग आपल्याला माहिती आहे टॅनचा रेसिप्रोकल किती आहे? कॉट. थीटा किती घेतलाय आपण? 45 डिग्री. बरं, मग आपल्याला काय पाहिजे? कॉट ऑफ थीटा. कॉट थीटा म्हणजे काय? 1/टॅन ऑफ थीटा. हां, 1/, टॅन थीटाची व्हॅल्यू किती? 1. 1/1 इज इक्वल टू कॉट ऑफ थीटा इज इक्वल टू 1. कॉट थीटा इज इक्वल टू 1 आणि थीटा किती आहे? 45 डिग्री. ती व्हॅल्यू आली 1. मग असं लक्षात राहत नसेल तरी मग ही आकृती बघायची आपण. आणि कॉट थीटा इज इक्वल टू काय येणार आहे? ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड 1/√2 आपण 1/√2 दॅट इज इक्वल टू 1. आणि मग ते पण नसेल तर आपण असं पण घेऊ शकतो, कॉट ऑफ थीटा इज इक्वल टू साइन थीटा कॉस थीटा अपॉन साइन ऑफ थीटा. कॉस थीटा किती आहे? थीटा 45 आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 1/√2. साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि देअरफॉर कॉट थीटा इज इक्वल टू 1 आणि थीटा इज इक्वल टू 45. हे असं घेतलं तरी बरोबर आहे. किंवा आपल्याला टॅन 45 ची व्हॅल्यू माहिती आहे, ती 1 आहे. आणि टॅनचा रेसिप्रोकल कोण आहे? कॉट. कॉटचा रेसिप्रोकल कोण आहे? टॅन. त्याच्यावरून सुद्धा आपण ही व्हॅल्यू घेऊ शकतो. नंतर साईनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. साइन 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2. मग कोसेक 45 ची व्हॅल्यू किती येणार आहे? √2. फॉर्म्युल्यावरून घेतलं तरी चालेल किंवा ह्या आकृतीतून घेतलं तरी चालेल. कोसेक 45 इज इक्वल टू, कोसेक म्हणजे काय? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. कोसेक म्हणजे काय? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. आणि कोसेक रेसिप्रोकल कुणाचा आहे? साइनचा. मग कोसेक ऑफ थीटा इज इक्वल टू, हे लिहा अगोदर, घ्या. आता आपल्याला काय कशाची व्हॅल्यू काढायची? कोसेकची. कोसेक ऑफ थीटा. कोसेक म्हणजे काय? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. मग हायपोटेनियस 1 घेतलाय अपॉन अपोजिट साइड. थीटाची अपोजिट साइडची किती आहे? 1/√2 दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ √2. कोसेक ऑफ थीटा इज इक्वल टू √2 आणि थीटा किती आहे? 45. मग इथं व्हॅल्यू लिहून घेऊ. देअरफॉर दॅट व्हॅल्यू इज इक्वल टू, थीटा इज इक्वल टू 45. थीटा इज इक्वल टू 45. आता नंतर कशाची व्हॅल्यू फाइंड करायची? सेकची. ह्याच आकृतीवरून काढूया. सेक ऑफ थीटा इज इक्वल टू काय? हायपोटेनियस अपॉन काय येणार आहे सांगा? सेक म्हणजे काय? ॲडजसंट साइड. हायपोटेनियस किती आहे बाळांनो? 1. ॲडजसंट साइड ऑल्सो 1/√2. थीटा इथं आहे 1/√2. मग इथलं ओळखू येत नसेल तर इथं बाजूला पण काढलेलं आहे. मग ते सेक ऑफ थीटा इज इक्वल टू √2. ही झाली व्हॅल्यू 45 ची आणि आपला तक्ता पण तयार झाला. सेक ऑफ थीटा इज इक्वल टू √2.
व्यवस्थित ह्या व्हॅल्यू लिहून घ्या. आता असंच आपल्याला काय करायचं आहे, 45च्या झाल्या 30 आणि 60च्या व्हॅल्यू काढून घेऊ. घ्या, म्हणजे आपल्याला गणित सोडवायला सोपं जाईल आणि हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे व्हॅल्यू फाइंड करणं. मग आपण ट्रायंगल कशाचा घेऊ, आता 45 45 90 झाला. आता काय करू, 30 60 आणि 90 हा ट्रायंगल घेऊयात आपण. अँगल हा डिग्रीच्या मेजरमध्ये घेतलेला आहे. मग आकृती काढून घेऊ आपण अगोदर. हे बघा, हे अशी ॲक्सिस आहेत. कोणते ॲक्सिस आहेत, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. हा एक्स डॅश आहे, हा काय वाय डॅश आहे. पी पॉईंट इथं घेतला, ओ पी जोडला, पी पासून इथं लंब टाकला, पी एक्स वाय त्यांचे 2 डायमेन्शनल आहे म्हणजे एक्स वाय. हा थिटा, थिटा इथं 30 डिग्री घेतला, हा लंब असल्यामुळे हा 90 आहे. मग साहजिकच हा किती होणार आहे, 60 डिग्री. मग इथं ओळखू, हा ओ आणि लंब असलेला किंवा मग इथं ओळखू येत नसेल तर काय करते मी, इथं सेपरेट ट्रायंगल काढून घेते. हा हे 10वीला इथं असंच दाखवायचा फक्त ट्रायंगल, पण आता इथं एक्स वाय ॲक्सिसवर हा झाला 30, हा झाला 60, हा झाला 90, हा आहे आपला ओ, हा आहे पी आणि हा आहे क्यू. 30च्या अपोजिट साईड असते 1/2, हायपोटेनियसच्या हाफ असते आणि 60च्या अपोजिट जे असते ते √3/2 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. पण थिटा कोणता घेतलाय आपण, हा आहे थिटा. थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. आता इथं आपण काय करू, बॉक्समध्ये 30 डिग्री लिहून घेऊ. थिटा किती आपला, थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. पार्ट व्हॅल्यू कधीच करायचे नाही, कोणताच कन्सेप्ट पार्ट करायचा नाही, समजून घ्यायचा. म्हणजे आपल्याला काय करता येईल, त्या व्हॅल्यू फाइंड करता येते. मग काय करा आता इथं, साइन ऑफ थिटा, साइन थिटा 30 आहे. साइन म्हणजे काय सांगा, ह्या ट्रायंगल मध्ये अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड किती आहे, 1/2 आणि हायपोटेनियस किती आहे, 1. देअरफॉर साइन 30 किती आला रे बाळांनो, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आणि थिटा त्याच्यासाठी किती होता, 30 डिग्री. या थिटा इज इक्वल टू 30. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे, कोसेक. कोसेक 30 इज इक्वल टू 2. असं तोंडी पण येईल, पण आपण असंही काढून घेऊ. आता कॉस 30 घ्या, कॉस ऑफ थिटा. कॉस थिटा म्हणजे काय आहे, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साइड किती आहे, √3/2. हायपोटेनियस किती आहे, 1. देअरफॉर कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू √3/2 आणि कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. मग आता कशाची काढायची सांगा, tan 30 इज इक्वल टू, देअरफॉर हे व्यवस्थित घ्या, साइन 30ची व्हॅल्यू किती आली, 1/2. कॉस 30ची व्हॅल्यू किती आली, √3/2. आता काय करणार सांगा, टॅनची व्हॅल्यू काढूया. टॅन ऑफ थिटा, थिटा किती आहे बाळांनो, थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. ट्रायंगल कोणचा आहे आपला, 30 60 90. थिटा टॅन थिटा, थिटा किती आहे, 30 डिग्री. टॅन म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, अपोजिट साइड. मोठे होतात आहे 30 60 90. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट. अपोजिट साइड किती आहे बाळांनो, 30च्या अपोजिट 1/2 आणि ॲडजसंट किती आहे, √3/2. 2 गेट कॅन्सल and value is 1/√3. Tan 30 is equal to 1/√3.
साईन 30ची व्हॅल्यू किती आली? साईन ऑफ थिटा 30ची व्हॅल्यू किती आली सांगा? 1/2. हां, कॉस 30ची व्हॅल्यू किती आली? √3/2. टॅन ऑफ 30 किती आली रे बाळांनो? 1/√3. आता कॉट 30ची किती येणार आहे? √3. कोसेक किती येणार आहे? 2. आणि सेक किती येणार आहे सांगा? सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. हे आपण बघूयात कशी येते ते. आपली कुठपर्यंत झाली आहे? टॅन पर्यंत. आता कशाची काढणार सांगा बाळांनो? कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू थिटा किती आहे? 30. कॉट म्हणजे काय? ऍडजसंट साइड अपॉन ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजसंट साइड किती आहे? √3/2. अपोजिट किती आहे? 1/2. √3 आलंय की नाही? √3. कॉटची झाली. आता कशाची घेणार सांगा? सेक. सेक ऑफ थिटा. सेक थिटा सेक थिटा कशी घेणार सांगा? सेक म्हणजे काय? हायपोटेनियस सेक थिटा. थिटा किती आहे? 30 डिग्री. सेक थिटा म्हणजे काय? हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. हायपोटेनियस किती आहे? 1. ऍडजसंट काय? √3/2. किती झाले रे बाळांनो व्हॅल्यू? सिम्प्लिफिकेशन केलं 2/√3. डिनॉमिनेटरला फ्रॅक्शन टर्म आहे, न्यूमरेटरला केला तर काय होईल? 2/√3 आलेलीच आहे आपली. सेक थिटा इज इक्वल 2/√3. आता कोणचा राहिला? कोसेक ऑफ थिटा. हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड, कारण तो साइनचा रेसिप्रोकल आहे. 1 अपॉन अपोजिट साइड किती? 1/2. 1/2 वर घेतला तर किती झाला? 2. थिटा किती होता? 30 डिग्री. साइन 30 इज इक्वल टू 1/2. कॉस 30 इज इक्वल टू √3/2. टॅन 30 इज इक्वल टू 1/2 अपॉन √3/2. दॅट इज 1/√3. cot 30 is equal to √3. sec 30 is equal to 2/√3 आणि cosec 30 is equal to 2. ह्या सगळ्या व्हॅल्यू 30च्या आहेत. तर आता काय करूयात आपण? 60च्या व्हॅल्यू काढून घेऊ. फक्त हा थिटा इथं किती होणार आहे बाळांनो? 60. फक्त साइड आणि अँगल बदलेला. आता इथं हा किती झाला? 60चा झाला. हा लंब टाकलेला थिटा. तर मग हा किती होणार आहे? 30. मग 60च्या अपोजिट साइड किती असते? √3/2. 30च्या अपोजिट किती असते? 1/2. फक्त हे काय होणार आहे? थिटा आणि साइड बदलतील. त्याच्यामुळे सगळ्या व्हॅल्यू ज्यावेळेस थिटा 30 होता, सगळ्या व्हॅल्यू ज्या होत्या त्या अपोजिट येतील. आता इथं थिटा किती झाला? 60 डिग्री. हा किती झाला? 30 डिग्री. हा 1 आहे. 60च्या अपोजिट किती असतं रे बाळांनो? √3/2. 30च्या अपोजिट 1/2. हे फक्त तुम्ही 10वीचं आहे ना, थोडंसं रिव्हिजन करा. मग आपल्याला इथं ट्रायंगलचा अँगल पण बदलून घ्या. 60, 30, 90 डिग्री असेल तर त्याच्यासाठीच्या व्हॅल्यू पहिल्यांदा साईनची बघून घेऊ. साईन थिटा इज इक्वल टू किती झालं इथं? 60 डिग्री. साईन ऑफ थिटा इज इक्वल टू काय होणार आहे सांगा? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड किती आहे? √3/2 अपॉन 1. दॅट इज इक्वल टू √3/2. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू, थिटा इज 60 डिग्री. लिहून घ्या इथं. थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू √3/2. आता थिटा इज इक्वल टू 60 डिग्री.
कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा म्हणजे काय, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनेस, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनेस. ॲडजसंट साईड किती आहे रे बाळानो, 1/2 अपॉन 1 दॅट इज इक्वल टू 1/2. लगेच इथे लिहून टाकू, कॉस थिटा इज 60, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 1/2. हां, तशाच आता सगळ्या काय करायच्या, टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. व्यवस्थित अँगल ट्रायंगल बघायचा. थिटाच्या अपोजिट साईड आपल्याला माहिती असतात. 60च्या अपोजिट साईड असते √3/2, 30च्या अपोजिट साईड असते 1/2. साइन थिटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. कॉस थिटा म्हणजे ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. फक्त थिटा 30 असेल तर अपोजिट 1/2, ॲडजसंट √3/2. थिटा 60 असेल तर अपोजिट √3/2, ॲडजसंट 1/2, हायपोटेनियस नेहमी 1 असतो. एवढं लक्षात ठेवायचं, व्हॅल्यू पाठ करायचे नाहीत, बरोबर ते आपल्याला येतात. थिटा 60 आहे, टॅन 60ची व्हॅल्यू काढायची. आता टॅन थिटा इज इक्वल टू 60 अपोजिट अपॉन ॲडजसंट, अपोजिट अपॉन ॲडजसंट. हां, अपोजिट किती आहे, √3/2 आणि 1/2 दॅट इज इक्वल टू √3. टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू √3. आता कॉट थिटा, कॉट ऑफ थिटा ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. हां, ॲडजसंट 1/2 अपोजिट √3/2, 1/√3. कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू, कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू 1/√3. बघा टॅनची व्हॅल्यू √3 आहे, त्याचा रेसिप्रोकल किती असणार आहे, 1/√3. कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू 1/√3. सेक ऑफ थिटा, कोसेक, कोसेक साइनचा रेसिप्रोकल आहे 2/√3 आणि सेक ऑफ थिटा इज इक्वल टू 2. बघूया आता ह्या व्हॅल्यू येतात का. कोसेक थिटा, कोसेक ऑफ थिटा कोसेक ऑफ थिटा किती आहे सांगा. कोसेक ऑफ थिटा म्हणजे काय, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. हां, हायपोटेनियस किती आहे 1, अपोजिट साइड किती आहे √3/2 दॅट इज इक्वल 2/√3. बघा 2/√3 आलेलीच आहे आपली व्हॅल्यू. तसंच आता कशाची व्हॅल्यू काढायची, सेक ऑफ थिटा. सेक थिटा म्हणजे काय, हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साइड किती आहे 1/2 दॅट इज इक्वल टू 2. इथं फॉर्म्युला फक्त लिहिला नाही, डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आपला ह्या सगळ्या 45, 30, 60च्या व्हॅल्यू निघाल्या. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस थिटा 0, आपल्याला माहिती आहे 0, हे बघा हा मेन वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आहे की नाही. तर थिटा ज्या वेळेस 0 असतो त्यावेळेस पी हा XY जनरल कोऑर्डिनेट, रियल काय 1,0, ट्रिगोनोमेट्रिक काय कॉस थिटा साइन थिटा, आणि थिटा किती असतो इथं 0 डिग्री. 3 प्रकारे हा जनरल पॉईंट. हां, जसं एका विद्यार्थ्याला 3 नावं असतात, टोपण नावं. हां, शाळेत एक असतं, आई एका नावानं हाक मारते, तो इंडिव्हिज्युअल एकच असतो. तसं आता इथं काय झालेलं आहे बघा, की पी हा काय केलेला आहे, पी पॉईंट
पी हा पॉईंट 3 प्रकारे दाखवलेला आहे. जनरल कोऑर्डिनेट एक्स वाय, रिअल कोऑर्डिनेट 1,0 आणि ट्रिगोनोमेट्रिक कोऑर्डिनेट कॉस थिटा साइन थिटा. आणि थिटा किती असतो बाळांनो? 0 डिग्री. मग आपण एक्स ॲक्सिसवर असताना थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. मग त्यावेळेसचे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन साइन थिटा इज इक्वल टू cos theta is equal to tan theta is equal to cot theta is equal to ह्या व्हॅल्यू काढून घेऊ. साइन म्हणजे काय? साइन 0 म्हणजे किती येणार आहे? 0. कॉस 0 1. आणि आपल्याला माहिती आहे 1/0 इज इक्वल टू नॉट डिफाईन आणि 0/1 इज इक्वल टू 0. 0/1 इज इक्वल टू 0. आणि ज्या वेळेस 0 हा डिनॉमिनेटरला असतो त्यावेळेस ती व्हॅल्यू फाईंड करता येत नाही. थिटा इज इक्वल टू 0. मग साइन 0 म्हणजे किती? 0. कॉस 0 म्हणजे किती? 1. टॅन 0 थिटा किती आहे? 0. टॅन म्हणजे काय? साइन अपॉन कॉस. टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे? 0. कॉस 0 किती आहे? 1. मग 0/1 म्हणजे किती? 0. टॅन 0 0. कॉट 0 नॉट डिफाईन. कारण कॉट म्हणजे काय? 1/tan आणि 1/0 इज नॉट डिफाईन. आता सेक ऑफ थिटा. सेक म्हणजे काय? 1/cos थिटा. 1/1 किती? 1. मग सेक 0 इज इक्वल टू 1. आणि कोसेक म्हणजे काय? 1/sin. 1/0 नॉट डिफाईन. कोसेक 0 इज इक्वल टू नॉट डिफाईन. हे व्यवस्थित लिहा. मग आता पी पॉईंट हा आपला इथं सरकला. एक्स ॲक्सिसवर होता हा वाय ॲक्सिसवर, हा एक्स डॅशवर, हा वाय डॅशवर. पी पॉईंट एक्स वाय. रिअल कसले कोऑर्डिनेट आहेत हे? जनरल कोऑर्डिनेट. रिअल काय आहेत? 1,0. ट्रिगोनोमेट्रिक काय? कॉस थिटा साइन थिटा. पण बाळांनो आता इथं ज्यावेळेस गेला तर थिटा किती झाला? 90 डिग्री. थिटा किती झाला? 90 डिग्री. मग काय होणार आहे सांगा? थिटा 90 डिग्री झाला. आणि मग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन वेन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री हा असा तक्ता करायचा आपण. थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. मग साइन 90 इज इक्वल टू इथं 0,1 येईल. कारण वाय ॲक्सिसवर लाय पॉईंट आहे. एक्स कोऑर्डिनेट काय असेल? 0. वाय कोऑर्डिनेट 1. मग साइन 90 इज इक्वल टू 1. हे का इथं लिहा. साइन थिटा किती आहे? 90 1. कॉस 90 0. कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 0. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू काढायच्या. टॅन थिटा म्हणजे काय? 1/0 नॉट डिफाईन. कॉट काय येणार आहे? कॉट थिटा इज इक्वल टू काय? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. 0/1 दॅट इज इक्वल टू 0. आता इथं सेक थिटा म्हणजे काय रे बाळांनो? 1/cos. सेक थिटा इज इक्वल टू 1/0 काय? नॉट डिफाईन. आणि कोसेक थिटा, कोसेक ऑफ थिटा इज इक्वल टू 1/sin. 1/1 म्हणजे किती? 1. तसंच आता कशासाठी बघायचं आपल्याला? तसंच आता आपल्याला 180 साठी पी हा पॉईंट इथं घेतला. एक्स वाय म्हणजे थिटा किती झाला? 180 डिग्री. जनरल कोऑर्डिनेट रिअल -1,0. ट्रिगोनोमेट्रिक काय? कॉस थिटा साइन थिटा. थिटा किती झाला रे? 180 डिग्री आहे की नाही? मग आपण आता 180 आणि 270 आणि 360च्या व्हॅल्यू पाहणार. मग पी पॉईंट इथं झाला. पी इज इक्वल टू एक्स वाय नेहमीचा. जनरल हा जनरल झाला. आता रिअल घेताना काय होणार आहे? 0,-1. थिटा किती होणार आहे रे बाळांनो? 270 डिग्री. मग 360 साठी सुद्धा 0च्या व्हॅल्यू आणि 360च्या व्हॅल्यू सेम. आपण आता नंतरच्या तासाला हा पूर्ण एक तक्ता आणि
270च्या 180च्या 360च्या व्हॅल्यू व्यवस्थित सगळ्या तक्त्यामध्ये घेऊन तुम्ही लिहायला सांगितलंच होतं, पण आणखीन एकदा लिहा. आणि मग पोलार फॉर्म जो आहे तो आपल्याला व्हॅल्यू लागतात ट्रिगोनोमेट्रीच्या, त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. काही अडचण असेल गणिताविषयी तर तुम्ही मला माझ्या नंबरवर संपर्क साधू शकता. ओके, गुड डे.